डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट आणि फिमेल गॅमेटोफाइट. काय प्रॉब्लेम आहे का? अजून एकदा सांगते. मेल गॅमेटोफाइट मीन्स मायक्रोस्पोरोजेनेसिस. त्याच्यामध्ये येतं इन द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट देअर इज टेकिंग प्लेस मायटोसिस टाइप ऑफ द सेल डिव्हिजन. देन त्याच्यामध्ये काय येतं? मायटोसिस टाइप ऑफ द सेल डिव्हिजन मध्ये डेव्हलपमेंट मध्ये लास्ट स्टेज ऑफ डेव्हलपमेंट काय फॉर्म होतं मेल गॅमेटोफाइट मध्ये? पोलन ट्यूब फॉर्म होते. पोलन ट्यूबच्या अगोदर जनरेटिव्ह सेल्स तयार होत असतात. जनरेटिव्ह न्यूक्लियस पासून ह्या सगळ्या स्टेजेस मेल गॅमेटोफाइट विच इज रिलेटेड टू दी मेल. ओके. देन आपण परत काय बघितलं? टीएस ऑफ एनाट्रोपस ओव्ह्यूल. त्या एनाट्रोपस ओव्ह्यूलच्या स्ट्रक्चर मध्ये किंवा इन द स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्ह्यूल we had studied about the chalazal end as well as microfillar end. Chalazal anatropous ovule मध्ये chalazal end which is at upper side, microfillar end which is at lower side. Microfile हा काय? एक नॅरो ओपनिंग आहे. देन anatropous ovule मध्ये कोणत्या टाइपच्या सेल्स असतात? parenchymatous cells which is formed in the structure of the anatropous ovule. ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर बघितलं. देन नंतर आपण काय बघितलं ओव्ह्यूल नंतर? डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. एनाट्रोपस ओव्ह्यूल जिथं स्टार्ट होतं तिथपासून कशाचं स्ट्रक्चर होते ते म्हणजे ऑब्झर्व करायचं आपल्याला फिमेल गॅमेटचं. ओव्ह्यूल म्हटलं की कशाशी रिलेटेड असेल? फिमेलशी रिलेटेड असेल. मग मेगॅस्पोरोजेनेसिस ही टर्म बघितली होती. मेगॅस्पोरोजेनेसिस म्हणजे काय? डेव्हलपमेंट ऑफ मेगॅस्पोर. बट दॅट डेव्हलपमेंट ऑफ मेगॅस्पोर विच इज फ्रॉम द डिप्लॉइड सेल टू द हॅप्लॉइड. मेगॅस्पोर मदर सेल MMC हे म्हटलं जातं. MMC डिप्लॉइड पासून हॅप्लॉइड कडे फॉर्म होतात. त्याच प्रोसेसला मेगॅस्पोरोजेनेसिस म्हणतात. ओके. देन हे डिप्लॉइड पासून हॅप्लॉइड होते विच मीन्स द सेल नंबर विच इज डिक्रीज. दॅट्स वाय इन द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट देअर इज मियोसिस टेकिंग प्लेस. समजले इथपर्यंत? का मियोसिस होते? कारण सेलचा नंबर कसा आहे? हॅप्लॉइड होतोय. कशापासून? डिप्लॉइड पासून. मायटोसिस हा मेल मध्ये आहे का? तर तिथं सेल नंबर विच इज इनक्रीज. जनरेटिव्ह सेल असेल किंवा लास्ट मध्ये पोलन ट्यूब. दोन मेल गॅमेटोफाइट कुठे येतात? पोलन ट्यूब कडे ट्रान्सफर होत असतात. समजलं इथपर्यंत? काहीच जास्त हे नाही करायचं. डायग्राम काढली ना फिमेल गॅमेटोफाइटच्या डायग्राम. पहिल्यांदा डायग्राम देन जनरेटिव्ह सेल फॉर्म होतात. एम्ब्रियो सॅक फॉर्म होते. एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर आपण टीएस ऑफ एनाट्रोपस ओव्ह्यूल मध्ये बघितलेलं आहे. सिनर्जिड्स असतात, अँटीपोडल्स असतो, एक न्यूक्लियस असतो. ठीक आहे. एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर म्हणजेच कसलं स्ट्रक्चर की त्या सॅक मध्ये काय डेव्हलप होणार आहे? एम्ब्रियो डेव्हलप होणार आहे. एम्ब्रियो म्हणजेच काय? देन आफ्टर एम्ब्रियोचंच कन्वर्जन कशामध्ये होतं? सीड्स मध्ये होत असतं. मग ते सीड त्याच्यावरती मग सॅकचं कन्वर्जन परत सीडचा जो कॉटिलेडॉन असतो कवच वगैरे त्याच्यामध्ये मॅच्युरिटी मध्ये ते कन्वर्ट होत असतं. हे झालं. मग डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट मध्ये मियोसिसच्या 3 स्टेजेस आहेत. मियोसिस फर्स्ट, मियोसिस सेकंड, मियोसिस थर्ड. समजलं? काही सुद्धा जास्त हे करायचं नाही. जे डायग्राम मध्ये आहे पॉईंट ते स्टेज वाईज घ्यायचे. स्टेज फर्स्ट मध्ये काय होतंय? स्टेज सेकंड मध्ये काय होतंय? MMCचा फुल फॉर्म माहित नसेल तर मेगॅस्पोर मदर सेल. कोणतीही सेल नवीन फॉर्म व्हायची असेल तर तिथं अगोदर मदर सेल्स असाव्या लागतात किंवा इट इज नोन ॲज पॅरेंटल सेल. समजलं? देन वी हॅव स्टडीड अबाउट द पॉलिनेशन. मेल गॅमेटोफाइट झाला, फिमेल गॅमेटोफाइट झाला. देन प्लांट मध्ये सगळ्यात मोस्टली अँजिओस्पर्म मध्ये होणारी प्रोसेस दॅट इज नोन ॲज पॉलिनेशन. परागीभवन झालं असेल, तुम्हाला ऐकलं असेल.
पॉलिनेशन हे काय आहे, फ्लॉवरिंग प्लांट मध्ये होणारी एक मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. फ्लॉवरिंग प्लांट विच मीन्स डिव्हिजन अँजिओस्पर्म, ज्या वनस्पतींना ज्या प्लांट्सला काय असतात, फुलं असतात त्यांच्यामध्ये होणार. मग मी सांगितलं ते एजन्सीज असतात पॉलिनेशनच्या. पॉलिनेशनची पहिल्यांदा डेफिनेशन आपण बघूया. व्हॉट डू यू मीन बाय पॉलिनेशन? येतंय कुणाला? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स. हे पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होतात कुणाकडे? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर टू स्टिग्मा. पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होण्याची प्रोसेस पण कुणाकडून? एंथर टू स्टिग्मा. एंथर विच इज द पार्ट ऑफ मेल गॅमेटोफाइट और एंड्रोसियम म्हणा. हा पार्ट कुणाकडे ट्रान्सफर होत आहे? गायनोसियम. स्टिग्मा हा पार्ट टिपिकल फ्लावर मध्ये कुठल्या फिलामेंट्सला फॉर्म झालेला असतो? गायनोसियम ह्या फिलामेंट्सला फॉर्म झालेला असतो. स्टाईल स्टिग्मा ओरी. हा एक फिमेलचा काय झाला? फिलामेंट झाला, त्यालाच आपण काय म्हणतो? गायनोसियम म्हणतो. मग गायनोसियम स्टिग्मा म्हटलं की गायनोसियमचं काय झालं? हा एक पार्ट झाला किंवा फिलामेंट्स ऑफ द गायनोसियम. अँड गायनोसियम इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर्स. हा कशाचा? फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. कुणाचा? फ्लावरचा. हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट एंड्रोसियम. फ्लावरचा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. हे टिपिकल स्ट्रक्चर ऑफ द फ्लावर मध्ये बघितलेलं आहे. अँथर हे अँड्रोसियम वरती असतात, स्टॅमेन्स असतात, त्याचा एक मिळून काय झालेला असतो? फिलामेंट स्ट्रक्चर पाहिलेला आहे आपण सेपरेट सेपरेट. मग ही प्रोसेस त्यालाच काय म्हणतात? पॉलिनेशन. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर टू स्टिग्मा. स्टिग्मा टू एंथर नाहीये. पोलन ग्रेन्स हे स्टिग्माकडे असतात का? नाहीये. तो एक सेपरेट फिमेलचा रिप्रोडक्टिव्ह पार्ट झाला. ते कुणाकडे असणार आहेत? अँड्रोसियम कडेच असणार आहेत. मग ते ट्रान्सफर होतात. स्टिग्मास ट्रान्सफर होत नाहीये. कोण ट्रान्सफर होणार? अँड्रोसियम्स ट्रान्सफर होणार आहे किंवा एंथर अँड्रोसियम वरचे जे एंथर असतात ते ट्रान्सफर होणार आहेत. कशाच्या सहाय्याने? मग देअर आर टेकिंग प्लेस डिफरंट टाइप्स ऑफ द पॉलिनेशन एजन्सीज. हे काही मनाने नाही ट्रान्सफर होणार, त्याला काहीतरी मध्ये काय लागते? मेडियम लागते. मग वारा असेल, इन्सेक्ट असतील, वॉटर असेल, हे सगळे टाइप ऑफ दी पॉलिनेशन एजन्सीज झाले. एजन्सीज म्हणजे त्याद्वारे जाणार वाया. म्हणजे आता तुम्हाला इथपर्यंत यायचं, त्याला काय तुम्ही चालत येऊ शकता किंवा सायकल असेल, गाडी असेल किंवा तुमची बस असेल. घरापासून इथपर्यंत त्याला काहीतरी तुम्हाला मेडियम आहे त्याद्वारे जातात. तसाच तिथल्या तिथंच असतो एंथर स्टिग्मा, पण ते काही मनाने नाही जाणार, त्याला काहीतरी मेडियम लागतात, त्यालाच काय म्हणतात? पॉलिनेशन एजन्सीज. मग किती आहेत? विंड पॉलिनेशन, त्यालाच ॲनिमोफिली म्हणतात. देन इन्सेक्ट पॉलिनेशन आणि हायड्रो पॉलिनेशन. हायड्रो म्हणजे वॉटर पॉलिनेशन. ह्या 3 एजन्सी आहेत. सो विंड पॉलिनेशन म्हटलं की काय होणार? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स विथ द हेल्प ऑफ विंड. वाऱ्याच्या साहाय्याने वारा आल्यानंतर पोलन ग्रेन्स काय होणार आहे? नॅचरली काय होणार आहेत? ट्रान्समिट होणार आहेत. त्या इन्सेक्ट एजन्सीला ॲनिमोफिली म्हणतात. ॲनिमो मीन्स विंड, वारा. ॲनिमोफिली हे टर्मिनॉलॉजी आली तर कशाशी रिलेटेड असेल? फिली म्हणजे पॉलिनेशन. विंड पॉलिनेशन सिंपल मध्ये विंड पॉलिनेशनलाच बायोलॉजिकल टर्मिनॉलॉजी मध्ये काय म्हणतात? ॲनिमोफिली म्हणतात. देन मग ह्याचं एक एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता, मेज. मग याचं जे झाड आहे माहीत असेल,
तर ते त्याच्यामध्ये कुठलं टाइप ऑफ पॉलिनेशन होतं? इमॅस्क्युलेशन प्रोसेस पण म्हणतात त्याला, इमॅस्क्युलेशन. पण ते कंट्रोल ऑफ पॉलिनेशन असतं. पॉलिनेशन हे आर्टिफिशियल पण करता येतं. ज्या वेळेस सीड्स तयार नको असतील तर त्यावेळेस काय करायचं, पॉलिनेशन प्रोसेस कंट्रोल करायची म्हणजे काय, बॅगिंग, टॅगिंग वगैरे हे प्रॅक्टिकल आहे तुम्हाला आता 12वीला. प्रॅक्टिकल एक्झामला असतात पॉलिनेशन कंट्रोल एजन्सीज, बॅगिंग अँड टॅगिंग. ते मक्याचा तूर आहे, त्याचे जर आता पॉलन ग्रेन्स काय होऊ नये असंच असतं ना सगळ्यात अप्परवरती, तर छोटे छोटे पोलन. इकडं खाली झाड आहे मेजचं. हा फक्त काय काढला त्याचा मेल गॅमेटोफाइट काढला मेज प्लांटचा. तर हे ट्रान्सफर विंडद्वारे होणार. तिथे एजन्सी असणार आहे विंड. खाली काय असणार आहे इतर झाडाला, फिमेल गॅमेटो फॉर्म झालेला असतो. मक्याच्या कणसाला ते कणीस झाडाला हे ॲट अ टाइम एकाच प्लांटवरती असतात. काही इकडचे तसे पण जाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे शेतात एक सलग मक्याचं पीक केलेलं असतं, ते सुद्धा ट्रान्समिट झाले तरी पॉलिनेशन प्रोसेस होते. असं काही नाही की त्याच प्लांटचे पोलन ग्रेन्स तिथंच पाहिजे. ते नेबरिंग प्लांटवरती सुद्धा ट्रान्समिट होतात. त्याला क्रॉस पॉलिनेशन वगैरे म्हणतात. डिफरंट टाइप्स ऑफ दी प्लांट्स असतात वेगवेगळे. हे समजलं. विंड पॉलिनेशन म्हणजे काय, फक्त इथले पोलन ग्रेन्स इथं येणार, त्याला वाऱ्याचा उपयोग होणार किंवा वाया विंडद्वारे ते ट्रान्समिट होणार, त्याला ॲनिमोफिली म्हणतात. एक्झाम्पल हे सांगायचं मेज. देन सेकंड टाइप ऑफ दी पॉलिनेशन, इन्सेक्ट. आहे का तुम्हाला पॉलिनेशनचे प्रकार दिलेत का, एजन्सी दिलेत असणार. इन्सेक्ट पॉलिनेशन. इन्सेक्ट म्हणजे माहिती आहे, छोटे छोटे किडे फुलावरती असतात बघा. छोटे कशासाठी, नेक्टरमध्ये, त्या फुलांच्या नेक्टरमध्ये असतात. ते नेक्टर मधला ज्यूस ॲब्सॉर्ब करत असतात. ते त्यांच्या डेली लाईफसाठी त्यांचे म्हणजे ते इन्सेक्ट म्हणजे माशा वगैरे जे छोटे छोटे कीटक असतात ते सुद्धा काय करतात, पॉलिनेशनचं काम करत असतात. ते करायचे म्हणून करत नाहीयेत. त्यांचं जे नेचर असते स्टिकी असतो. स्टिग्माचं स्ट्रक्चरच कसं आहे, अडेझिव्ह इन नेचर आहे. स्टिकी असतो स्टिग्मा. स्टिकी म्हणजे चिकट. एक आपण हात जरी लावला ना स्टिग्माला तरी पण आपल्या हाताला सुद्धा ते चिकट असं लागतं. मग तसंच सिमिलरली इन्सेक्ट फुलावरती बसल्यानंतर, कीटकं असतातच, ते बसल्यानंतर ते काही आता ह्या फुलावर थोड्या वेळात दुसऱ्या फुलावर असं जाऊन त्यांच्या काय होणार आहे, किंवा त्यांचं जे कम्युनिकेशन आहे त्याद्वारे ते दुसरीकडे गेल्यानंतर दुसऱ्या फुलाला तिथले काय होणार आहेत, अँथर जे असतात, अँथर सुद्धा स्टिकीचेच असतात. ते काय होणार आहेत, स्टिग्मावरती बसल्यानंतर इन्सेक्टला काही माहिती असतं का आता आपण अँथरवरती बसलोय, आता आपल्याला स्टिग्माकडे जायचंय नाहीये, ते कुठेही हे करू शकतात. मग तसं करत असताना त्या इन्सेक्ट काय करतात, अँथरवर बसले असतील, स्टिग्माकडे जात असतील तर ते पोलन ग्रेन्स काय होणार, ट्रान्समिट होणार. मग इथं एजंट कोण आला, इन्सेक्ट आला. म्हणून त्या टाईपला काय म्हणतात, इन्सेक्ट पॉलिनेशन. मग काय सांगायचं, इन्सेक्ट पॉलिनेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट टू कुणाकडे, स्टिग्माकडे. हे सेम आहे, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा with the help of insect. It is known as insect pollination and in